ह्या दोघांनीच लपवून ठेवल्यात आणि म्हणजे ते इथंच कुठेतरी असणार आहेत। बया 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 बया, अगं एवढं शोधून बी गावलं नाही ती पेपर, तरी बी तू माझ्यावर संशय घेते। मंजू अगं त्या आमरीचं एक ठीक आहे, पर तू तर मोठी आहेस का नाही? तुला काही ठाव नाही मी कशी आहे ती? अगं बिना बापाच्या पोरी होता ग तुम्ही, एवढ्या 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 होता तेव्हापासून मी तुम्हाला अंगा खांद्यावर खेळवून खेळवून मोठं केलं। किती केलंय मी या घरासाठी, मी तुमच्याशी किती बी वाईट वागत, अरे या घराबरोबर बेमानी नाही करणार मी। हो आत्याबाई, तुमचा जुना रेडिओ जरा बंद करता का? वाघमारे, हे बघा पेपर असतील घरात तर ते सापडतीलच, तुम्ही टेन्शन घेऊ नका, पण आता तर नाही आहे तिथं। वाघमारे, घरचेच कागदपत्र आहेत। काय? इथं कशी काय आली फाईल? अवकाश आले म्हणजे ज्यांची खोली आहे त्यांनाच विचारा की। काय आत्याबाई? अरे नाही, आम्हाला यातलं काय बी ठाव नाही, आम्ही तर ही चादर कवा घेत बी नाही, त्या चादरीसनी कवा हात बी लावलेला नाही, आम्हाला नाही ठाव ही इथं कसं काय आलं। मला तर माहितीच नाही कशी दिसतात, बघू कशी असतात घराची पेपर। हो आत्याबाई, निदान चोरी पकडली गेल्यावर तर मान्य करा की मी चोरी केल्या म्हणून। आते, तूच लपवले होतेस ना पेपर? मम्मी साहेबांना सामील होऊन हे घर विकायचं आहे तुला? अगं माझ्यावर राग आहे समजू शकते, पण ज्या घरानं तुला आसरा दिला तेच घरी काय निघालीस? अगं म्हणजे नाही आम्ही असं काय केलेलं, तुझं काय तर गैरसमज होतोय, आम्ही कशाला असं करू? हो आत्याबाई, गैरसमज होतोय आमचा। कुठला बाहेरचा माणूस लपवणार आहे का इथं पेपर? तुम्हीच लपवले असतील ना? हे बघा, बऱ्या बोलानं चोरी केल्या ते कबूल करा, नाहीतर मी घेईन बरोबर कबूल करेन। नाही नाही नाही, मला मारू नको, मला नको, मी सांगतो मी सांगतो।